नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल यशोमार्गवर। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण की तुम्ही थंबनेलमध्ये वाचलेलंच आहे की 10वी पासवर जॉब आहे। ठीक आहे, आणि खरंच 10वी पास, फक्त आणि फक्त 10वी पासवर या ठिकाणी जॉब आहे। बघा या ठिकाणी काय आहे, वर्ग 4 गट ड। ठीक आहे, वर्ग 4 गट ड ह्या पोस्ट आहेत 10वी पासवर। कुठं? महाराष्ट्र शासनाचं राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर, म्हणजे जीएमसीचं जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये या वॅकन्सी आहेत। आणि या वॅकन्सी आहेत वर्ग 4 गट ड, तर ज्याला पगार असतो 15,000 ते 47,000 रुपये। ठीक आहे, 15,000 ते 47,000च्या आसपास पेमेंट असतो। आणि काही पोस्ट अशा आहेत ज्याला पेमेंट आहे 19,000 ते 63,000। ठीक आहे, 63,000 अशा टाईपचं सुद्धा या ठिकाणी पेमेंट या ठिकाणी त्यांनी देऊ केलेलं आहे। चला, कोणत्या पोस्ट आहेत, कोणत्या पोस्टला किती पेमेंट आहे आणि त्यांच्या वॅकन्सी किती आहेत हे लागलीच आपण या ठिकाणी पाहून घेऊ। माफ करा, त्या बघा या ठिकाणी प्रयोगशाळा परिचर एकूण जागा आहेत 8 आणि त्यांचं पेमेंट पाहिलं तर 19,900 ते 63,200 एवढं पेमेंट आहे। त्यानंतर 2 नंबरचं पोस्ट आहे शिपाई पदासाठी 15,000 ते 47,600 एवढा पेमेंट आहे आणि जागा आहेत 3। मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल या ठिकाणी जागा खूप कमी आहेत, तर एकूण जागा आहेत 102। ठीक आहे, तुमची कोणत्या पदावर निवड होईल त्यावर आहे, कारण सर्व जेवढ्या पोस्ट आहेत त्यांना फक्त आणि फक्त 10वी पास हीच पात्रता आहे। ठीक आहे, त्यामुळं तुम्ही जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही। म्हणून एकच सांगू इच्छितो मित्रांनो तुम्हाला मी, की या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची ही भरती आहे। पहा, मदतनीस या पदासाठी एक जागा आहे आणि त्याचं पेमेंट आहे 15,000 ते 47,000च्या आसपास। ठीक आहे, क्षकिरण परिचर म्हणजेच एक्सरे डिपार्टमेंटमध्ये परिचर 7 जागा आहेत। त्यानंतर शिपाई या पदासाठी एकूण 8 जागा आहेत। पेमेंट बघा 15,000 आणि 19,000 कमीत कमी एवढंच आहे, बाकी काही सांगण्याची आवश्यकता नाही। त्यानंतर प्रयोगशाळा परिचर एकूण जागा 3 आहेत। त्यानंतर रक्तपेढी परिचर म्हणजेच ब्लड बँकेमध्ये 4 जागा आहेत। अपघात सेवक याच्यामध्ये एकूण 5 जागा आहेत। त्यानंतर बाह्य रुग्ण सेवक म्हणजेच OPD मध्ये, अपघात सेवक म्हणजेच काय, इमर्जन्सी किंवा ॲक्सिडेंट अँड इमर्जन्सी जे डिपार्टमेंट असतं त्यामधला सेवक। त्यानंतर बाह्य रुग्ण यामध्ये किती आहेत, एकूण 7 जागा आहेत। त्यानंतर कक्ष सेवक यासाठी एकूण 56 जागा आहेत। कक्ष सेवक या पोस्टसाठी जास्तीत जास्त जागा आहेत। जर फॉर्म भरत असताना तिथं रेफरन्स द्यायला सांगला तर कक्ष सेवक 1 नंबरला तुमचा रेफरन्स असायला पाहिजे। ठीक आहे, अतिशय मस्त छान भरती आहे। तुम्ही या भरतीला अर्ज कराल अशी अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर अर्ज करा। या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फीस आहे आणि जे मागास आहेत त्यांच्यासाठी 10% सूट आहे, म्हणजेच 900 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी पे करायचे आहेत। लवकरात लवकर अर्ज करा। तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्ही लवकर यशस्वी व्हा, चांगला अभ्यास करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय।